सर्वांना माझा मानाचा जयकाराचा जय. आज भगवंत नगरीमध्ये या ठिकाणी माननीय श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी भगवंत नगरीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, 13 वर्ष मी या ठिकाणी सेवा करतोय. अन्नदान, रक्तदान, महिलांचे प्रश्न बचतगट साहेबांना कल्पना या दिवशी दिलेल्या आहे. माझ्या या मानवणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. साहेब 25-25 हजाराचा मोर्चा माझ्या माय माऊलीला त्रास देत होता त्यावेळेला मी काढलेला आहे आणि या बचत गटाच्या एजंटकडून यांना मुक्तता दिलेली आहे आणि गुन्हे दाखल केले गेलेले आहे. आज ह्या जे हिरवळ दिसते, ही जी झाडं आपल्याला दिसत आहे, ती 40 झाडं कंटेनरला आम्ही आणली. खड्डे काढून लावल्यानंतर नगरपालिकेनं आमच्यावरती गुन्हे दाखल केले आणि आज हे व्यापारी आणि माझी बापशी याच सावलीचा आनंद घेत आहे. याला मला फार अभिमान आहे. या ठिकाणी आपल्या मार्फतीनं मला जो बापशी करायला सन्मान मिळालेला आहे, मला खासदारकी म्हणजे प्रत्येक वार्षिकाला खासदारकी मिळालेली आहे आणि हे देण्याचं धाडस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी दाखवलं. त्याबद्दल सर्व वार्षिकाला मार्फत या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो. साहेब, अनेक संकटाला तोंड देत या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. 7 वर्ष झाला या ठिकाणी 2 वेळेचं अन्न छत्रालय मोफत या ठिकाणी चालू आहे. आहे का नाही? चालू आहे का? या ठिकाणी महिलांचे बचत गट त्यांना त्रास दिलेल्या एजंटला धडा शिकवायचं काम या तुमच्या सेवकांना, या तुमच्या भावानं केलंय का नाही? या ठिकाणी तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत होता, कोरोनाचं संकट होता, ऍडमिट पेशंट करून घेत नव्हते, पेशंटला या ठिकाणी पैसा, आर्थिक परिस्थिती बिघड होती. पुढे पुढे या ठिकाणी अनेक योजना, आपल्या शासकीय योजना हॉस्पिटल त्या ठिकाणी लागू करत नव्हता, त्याबद्दल अनेक आंदोलनं या ठिकाणी केली. पावसाचा पूर आला, पुरामध्ये अनेकाला संकटाला तोंड द्यावा लागला. या ठिकाणी चालत असलेलं बाकीचं मला साहेब स्थानिक बोलायचं नाही. आज का स्थानिक बोलायचं नाही? कारण मी राजाभाऊ राऊताच्या विरोधात उभा नाही. का बोलायचं नाही? मला स्वप्नाच्या विरोध मी उभा नाही, मी बारवड्याच्या विरोध नाही आहे. मग विरोध कसला आहे? फक्त अंदाज मत केला पाहिजे. तर या ठिकाणी प्रेशर कुकरच्या ह्याच्यापुढे बटन दाबून या ठिकाणी आपला आशीर्वाद या ठिकाणी दिला पाहिजे. माननीय आंबेडकर साहेबांनी ही सुवर्ण संधी एका माजी पोलीस अधिकाऱ्याला दिली. साहेब, या ठिकाणी 48,000चं संघटन रिटायरचं आमचं या महाराष्ट्रामध्ये आहे. या भागातला रामगिरी कारखाना सोलापूरचा आमचा आहे. आम्ही चेअरमनच्या कारखान्याच्या संकट झाली म्हणून तो कारखाना चालू झाला नाही. आमचा वैरागचे कारखाने आमच्या वैराग भागामध्ये वैराग तालुका निर्मिती हा प्रश्न प्रलंबित आहे. या ठिकाणी सत्यनाथ साखर कारखाना हा आमचा त्या ठिकाणी बंद आहे. अनेक संकट आमच्यावरती येत आहे. बार्शी शहर आणि तालुका या ठिकाणी आंबेडकरी जनता आमच्या संपूर्ण अशा ताकदीनिशी या ठिकाणी पाठीशी आपल्या सेवेमध्ये या ठिकाणी येणार आहे. वास्तविक पाहता अनेक संकट थोडके आम्हाला किती अवधी मिळाला. आज आमदार व्हायला आम्ही निघालो. उदाहरण सांगतो मी, फौजदार व्हायला निघालो, साहेबांनी मला आयपीएस करून टाकला, अशी अवस्था माझी या ठिकाणी झालेली आहे. आज स्वप्न तालुक्याचं बघत होतो, 6-11 तालुक्याचं या ठिकाणी मला काम करण्याची संधी आणि परिवर्तन होणार हे प्रस्थापित आहे. तोच धीर काय, भाऊजाई काय, कुणालाही मत दिलं तरी त्याच घरात जाणार आहे. आमचं काय साताराच्या उत्तर आहे का? काय करायचं आम्ही? यांचा भ्रष्टाचार बघत बसायचा का? प्रस्तावाच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण पेट्रोल उठलेलं आहे. ओमराजे करतात, परंतु यांचे जे आपले उद्धव ठाकरे साहेब आहेत, साहेबांनी आमच्या सांगितलं होतं, उद्धव ठाकरे साहेब युती करायची आपल्याला, तर या ठिकाणी तुम्ही लेखी बॉन्डवरती द्या.
की इलेक्शन झाल्यानंतर ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्या मतदाराचा तुम्ही विश्वासघात करणार नाही, तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, हे लिहून द्या असं उद्धव ठाकरेला म्हटलं. साहेबांनी लिहून दिला नाही, तसं लिहून देत असतात का म्हटले. याचा अर्थ इलेक्शन झालं की ओमराजे पहिल्या गाडीला भारतीय जनता पक्षामध्ये जातात, पहिली गाडी. आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी मुंबईवरती त्यांचा डोळा आहे, त्याच्या मागे इन्क्वायरी लागलेले आहे, त्याच्या मुलाच्या मागची काही प्रकरण चालू आहे. त्यामुळे मी 13 वर्ष साहेब या ठिकाणी कष्ट केलं, काम केलं. या ठिकाणी सीबीआय आमच्या संकट आम्हाला आली, कुणी साथ आम्हाला दिली नाही, परंतु 13 वर्षात जो न्याय मिळाला नाही तो माझ्या साहेबांनी 13 तासामध्ये मला दिला. 13 तासामध्ये या ठिकाणी मला उमेदवारी जाहीर केली. मोठ्या काळ झाला, काय म्हणतात त्याला, धक्का बसला, मोठ्या पायाखाली वाळू सरकली. त्या ठिकाणी आमचे जाधव अण्णा असतील, प्रवीण असतील, इतर नेते निवेद असतील, आमचे जगदे साहेब असतील, सर्व मंडळी एका धुळ्यानं बार्शी शहर तालुक्यामध्ये प्रचंड. मला तुम्ही 2 लाखाच्या पुढे बार्शीने मतदान केला, तुमचा बार्शीचा खासदार झाल्याशिवाय बाकी तिथं काही लागत नाही. 5.5 लाख लिंगायत वोटर आहे, वाणी वोटर आहे. त्या ठिकाणी आमचा दलित बांधव 3 लाखाच्या पुढे आहे, माझा पोलीस बांधव 33,000 संघटनांमध्ये आहे आमच्या सगळ्या तालुक्यामध्ये. त्यांची मुलं बाळं लेकरं काय. या ठिकाणी साहेब भविष्यामध्ये आपण तिसरा पर्याय बहुजन वंचित आघाडी हा महाराष्ट्र आणि देशाला साहेबांच्या रूपाने तिसरा पर्याय देणार. कारण या ठिकाणी पुढे बहुजन वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी जी आहे, तर वंचित बहुजन आघाडी म्हणजे मराठा समाजातला वंचित, वाड्यातला वंचित, लवार, चांभार, कुंभार सगळ्यातले वंचित या ठिकाणी साहेबांनी एकत्र केले आणि याची मूठ बांधलेली आहे. आता मला एक कॉमेंट आली, मी साहेबांना टाकलं की हेलिकॉप्टर मध्ये बसायचं स्वप्न तुमचं साहेबांमुळे पूर्ण झालं आणि आता येणाऱ्या काळामध्ये खासदार होण्याचं स्वप्न साहेब तुमच्यामुळे माझा पूर्ण होणार, यामध्ये ते मात्र सरकार नाही. साहेबाला पुढे जायचं आहे, हेलिकॉप्टरचं हे असतंय. तर साहेबांना मी बार्शीकरांच्या वतीनं या ठिकाणी सगळ्याच्या वतीनं साहेब तुमचे जे उपकार आहे आजच मी सांगतो, मी कधी पक्षबदल केलेला नाही, पक्षबदल केलेला नाही. मी साहेबांकडे आलेलो आहे. 13 तासात मला जो सन्मान मिळाला तो आयुष्यात मला मिळाला नसता आणि त्यामुळं मी आंबेडकर चळवळीमध्ये तिथून पुढे आयुष्य माझं व्यतिरेकशिवाय राहणार नाही. काय मी कुठेही जाणार नाही. साहेबांचा काय म्हणतात लोखंडाला पडसाचा प्रश्न झालेला आहे, त्यामुळे माझं आयुष्याचं सोडं झालेलं आहे. आणि या राज्यामध्ये साहेबांनी, आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माझ्या लिंगायत बांधवांना या ठिकाणी विनंती आहे. साहेबांनी 5 ठिकाणी लिंगायत उमेदवार दिलेला आहे. त्या ठिकाणी मारवाडी समाजाचा उमेदवार दिला आहे, मराठा उमेदवार दिला आहे. या ठिकाणी या आघाडी मार्फत जातीपातीचं राजकारण माझ्या साहेबांनी केलेलं नाही आहे आणि डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी साहेबांनी मला काय एका रात्रीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे. जिकडे तिकडे फोन येतात किंवा माझे चाहते वर्ग आहे, माझा लिंगायत वर्ग आहे, माझे आता माझे स्वामी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी एक मुद्दानं 3-4 फॅक्टर साहेब यामध्ये आहे. फक्त आणि फक्त लिंगायत समाज माझा एकत्र आला, 5.5 लाख रुपये आलाय. 3 लाखाच्या पुढे मतदान मला झालं पाहिजे. माझ्या दलित बांधवाचं 1.5 लाखाच्या पुढे मतदान झालं पाहिजे आणि माझ्या बार्शीचं 3.5 लाख मतदारात माझ्या बहिणीनं आई जाणीव ठेवा. तुम्ही आज कुठेही काम करत असा, तुमच्या घरावर संकट आला होता, मुलावर संकट आला होता, तुमचा प्राण या ठिकाणी नकोसा झाला होता, त्यावेळेला हा धर्माचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा राहिला होता. पुढे आलेलं नव्हतं त्यावेळेला. पारधी कॅम्पमध्ये 1 क्विंटलचा तांदळाचा भात
श्वासामध्ये आम्ही घातला, खाऊ घातला, मी उपकार केलेला नाही आहे आणि म्हणूनच परमेश्वर जागा आहे. या ठिकाणी मी दादागिरी गुरुगिरी दर्शक आपल्या पुढे काहीच नाही. आता तर आंबेडकर चळवळ माझ्या बरोबर आलेले त्यामुळे शंकाच नाही आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला सांगावं वाटतं आपल्याला परिवर्तन साहेबाला जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एकजुटीला कुणीही मतदान दुसरा नेता मागायला आला त्याला विचारा, तुम्ही उभा राहिल्यानंतर तुम्ही मत मागा. आज तुम्ही उभा नाही, माझ्या धर्माचा भावांतर उभा आहे. त्यामुळे किंतु परंतु एक संधी फक्त मला द्या, एक संधी मला द्या. त्याचं सोडा केल्याशिवाय या ठिकाणी मी राहणार नाही एवढाच मी सांगतो. आणि आता श्रद्धेय माननीय आंबेडकर साहेब या ठिकाणी आपला मनोरथ व्यक्त करतील. त्यांच्या चरणी मी नमस्कार करतो. वंचित बहुजन आघाडीचं, वंचित बहुजन आघाडीचं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. आंबेडकर यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. आपण असा येणारी 5 वर्ष कोणाच्या हातामध्ये देणार हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास घेणं हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास आपण असा पाहिला, या देशातला असणारा मी म्हणेन की अत्यंत काळकूट काळ असं त्याचं वर्णन मी करणार. मी गेल्या 80 पासून ते 24 पर्यंत इंदिरा गांधी पासून ते असणारा नरेंद्र मोदी पर्यंत हे सगळे पंतप्रधान होते. इंदिरा गांधींची असणारी हत्या ही 84 साली झाली. 80 सालामध्ये त्यांनाही भेटत होतो आणि नरेंद्र मोदी यांचाही काळ मी त्या ठिकाणी पाहतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय जे आहे ते पंतप्रधानाचं कार्यालय नेहमी असणारं मानवतेचं कार्यालय, लोकांना न्याय देणारं कार्यालय, कोणाला भीती न देणारं कार्यालय आणि भीतीमुक्त करणारं कार्यालय, अशा रीतीचा कारभार मी गेली 40 वर्ष त्या ठिकाणी बघत आलो. पण मागची 10 वर्षाच्या इतिहासामध्ये, मागच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये हा कार्यकाळ मानवतेचा कार्यकाळ राहिला नाही, लोकांना जोडून ठेवण्याचा कार्यकाळ लागला नाही. तर जशी कोंबड्यांची झुंज लावतात, कोंबड्यांचं झुंज लावतात, तशा रीतीने हा कालखंड झुंज लावणारा कार्यकाळ होता असं मी त्या ठिकाणी मानतो. हिंदू मुसलमानांना लढवलं, अनेक मुसलमानांची असणारी कत्तल करण्यात आली, टीव्ही त्याचे व्हिडिओ करण्यात आलं, दाखवण्यात आले, दहशत निर्माण करण्यात आलं. हिंदू मुसलमानाचा असणारा एक दहशतवाद आपल्याला दिसला. दुसरा दहशतवाद इथे असणारा मराठा ओबीसी आरक्षणावरून आपल्याला दिसला. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण दोघांना भिडवण्याचा भाग त्या ठिकाणी दिसला. वंचित बहुजन आघाडीने भूमिका शांततेची घेतली आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शांतता निर्माण झाली अशी परिस्थिती आहे. आपण आदिवासी भागामध्ये गेलो तर आदिवासींना सुद्धा लढवण्याचा भाग झाला.
मध्ये नॉर्थ ईस्ट असेल, नॉर्थ ईस्ट असेल, आसाम आणि मणिपूर इथल्या असणाऱ्या ज्या ट्राईब्स आहेत त्यांच्या असणाऱ्या दंगली आपण असणाऱ्या बघितल्या. 80 दिवस भारतातल्या जनतेला माहित नव्हतं की तिथे युद्ध चाललंय, 2 जमातीमधलं असणारं युद्ध चाललंय याची माहिती सुद्धा नव्हती. परदेशातून माहिती जेव्हा यायला लागली तेव्हा हळूहळू इथलं सरकार बोलायला लागलं. अशी गोष्ट याने कुठली एक संस्था ठेवली नाही. सुप्रीम कोर्ट घ्या, रिटायर झालेले जज म्हणायला लागलेले आहेत की शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव, शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव आहे. मानवतेचं कार्यालय राहिलंच नाही, दबावाचं कार्यालय राहिलं अशी परिस्थिती आहे. इथे एकही असा वर्ग नाही की ज्याला आपल्याला म्हणता येईल की शांततेने तू असं म्हणेल की मी इथे सुखाने समाधान. कोविड नंतर आपण बघत असाल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं. त्यांची मागणी काय होती की तुम्ही दर जूनमध्ये हमी भाव जाहीर करता. चांगली गोष्ट, हमी भाव जाहीर होतो, पण त्या हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून शेतकरी लाखच्या संख्येने दिल्लीमध्ये येऊन बसला, उन्हाळ्यात बसला, पावसाळ्यात बसला, थंडीमध्ये बसला आणि गरमीमध्ये सुद्धा बसला. अशी गोष्ट तो काय म्हणत होता की तुम्ही हमी भाव तर देताच आहे, फक्त कायदा करा, त्याला कायद्याचा आधार द्या. आणि कायद्याचा आधार दिला तर व्यापारी त्या हमी भावाच्या खाली विकणार नाही आणि आमची दुर्दशा होणार नाही ही तो मागणी मागतो. वर्षभर झालं तो आंदोलन करतो, पण पंतप्रधानाला असं वाटलं नाही की आपण त्यांच्या बरोबर जाऊन बसावं. 44 डिग्री टेम्परेचर आहे त्याच्यात तो बसलेला आहे, -2 डिग्री टेम्परेचर आहे दिल्लीचं त्याच्यात तो बसलेला आहे. पण या पंतप्रधानाला पाझर फुटला नाही की आपण त्यांच्या बरोबर बसावं. बाबा मी असताना घेतलेला निर्णयाचा पुनर्विचार करतो, मला वेळ द्या, ही सुद्धा म्हणावी ताकद या पंतप्रधानाची. मी या पंतप्रधानाकडे मानवतो नाहीच. या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच अशी परिस्थिती आहे. तुम्ही आंदोलन करा, काही करा, मी सांगेन तेच, त्याच्या पलीकडे काही. हे हुकुमशाह आम्ही जे म्हणत होतो की या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाह जन्माला येतोय, तो हीच हुकुमशाहीची पद्धत आहे हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे का? आज ज्या पद्धतीने फिरताय त्या पद्धतीने फिरायचं आहे असं तुम्हाला ठेवायचं असेल तर आंबेडकरांना मतदान द्या. तुम्हाला कैदी व्हायचं असेल आणि स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल, स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल तर खुशाल बीजेपीला मतदान द्या, हे मी आपल्याला असताना सांगतोय. मध्यंतरी आपण बघत असाल सण आले, सणाच्या वेळेस आपण बघत असाल की याच्या अगोदर कुठल्या सरकारने महिलांनी कुठल्या साड्या नेसाव्या ही कधीच होत नाही. या दिवशी हा, त्या दिवशी तो, त्या दिवशी तो, असा प्रयोग झाला की न झाला? प्रयोग झाला की न झाला? तुम्ही रास्ते का? मी एकतर्फी भाषण नुसतं करत असतो, मी डायलॉग करत असतो. हा प्रयोग झाला की न झाला? झाला ना. याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, मराठी त्याला नाही आहे. इंग्रजीमध्ये एक याला शब्द आहे, तो म्हणजे तुमच्या मेंदूचा ताबा घेणं, कंट्रोल ऑफ माइंड. तुमच्या मेंदूचा ताबा घेणं.
त्यांनी सणामार्फत तुमच्या मेंदूवरती ताबा घेता येऊ शकतो का? तो ताबा घेतला. सण याच्या अगोदरही झाले. सण सगळेजण साजरे करण्यात आले. पण अमुक कलरची साडी, अमुक कलरचं शर्ट, अमुक कलरची पॅन्ट असं घाला असं कुठल्याच सरकारने केलं. पण या सरकारने ते प्रयोग केले. या सरकारने प्रयोग केले याचं कारण की तुमच्या मेंदूवरचा ताबा, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय त्या विचार करण्याच्या पद्धतीवरती कब्जा हा मिळवता येऊ शकतो का? आणि तो काही लोकांनी मान्य केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला मिळवता येईल. मी असं विचारतो की लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय? सरकारचं लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय? ताबा केव्हा घेतला जातो की ज्यावेळेस त्या माणसाला गुलाम करायचं असतं त्यावेळेस त्याचा ताबा घेतला जातो. आज तुम्हाला गुलाम करायचे आहे, इथे लोकशाही संपवायची आहे, हुकुमशाही आणायची आहे. आणि ती आणायची असेल तर पहिल्यांदा तुमचा ताबा, तुमचा मेंदू आमच्या ताब्यात आहे का हे तपासण्याचं कामकाज या ठिकाणी चाललंय. आणि जे मेंदू तपासण्याचं कामकाज करतात त्या सगळ्यांना पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, सत्तेवरनं किकआउट केलं पाहिजे. कारण मी माझ्या मेंदूचा ताबेदार आहे, मी दुसऱ्याच्या हातामध्ये माझा मेंदू देणार नाही. ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतली. मित्रो, कोविड मध्ये टाळ्या वाजवायला लावले की नाही? खाली वाजवायला लावली की नाही? त्याचं कारण आहे की तुम्हाला मोदीला मारायचं. तुम्ही आता बघताय पटापटा पटापटा तरुण पोरं मारतात. कोविड मध्ये ज्यांनी कोविडशील्ड घेतलंय किंवा रेमडेसिवीरचा असताना औषधं घेतलेली आहे ते आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहे. या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडे. या दोन्ही औषधाच्या संदर्भात WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटन जे आहे की ज्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही औषध कुठलाही देश निर्माण करू शकत नाही अशी असणारी ही संघटना आहे. त्या संघटनाने सांगितलं की हे रेमडेसिवीर आणि असणारा कोविडशील्ड तुम्ही असणारा घेऊ नका. जगभर त्यांनी काढलं, जगभर चाललं नाही, पण भारतामध्ये ते चाललं. भारतामध्ये का चाललं? का रेमडेसिवीरच्या कंपनीचा मालक तुम्हाला माहिती आहे की कोण आहे? मी कंपनीचं नाव देतो, मला झोडिया म्हणून कंपनी आहे. तिचा असणारा गुगलवरती जा, तुम्हाला मालक त्याचा दिसेल. तो गुजराती मालक आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचा मालक गुजराती आहे. त्यांनी 18,000 कोटी जे आहेत, 18 कोटी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिलं आणि मोदीने सांगितलं की रेमडेसिवीर तुम्ही या देशामध्ये विका. काँग्रेसवाले भित्री आहेत, घाबरलेले आहेत. त्यांच्या अंगात आता दम राहिलेला नाही. सोनिया गांधी यांनी 2012ला मोदीला मौत का सौदागर असं म्हटलं होतं. हे रेमडेसिवीरचा असणारा औषध देऊन जगाच्या संघटनेच्या विरोधात जाऊन ते असणारं सांगणं, भारतीय डॉक्टरांच्या विरोधातल्या सल्ल्याला जाऊन मोदींनी दिला. मोदी हा मौत का सौदागर आहे. आता काँग्रेसवाले बोलायला तयार नाही. त्यांची पूर्णपणे टिंब झालेलं मी बोलत नाही. याचं कारण इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत.
आपण आता काय बोललो तर इन्क्वायऱ्यामध्ये गेलो तर त्याचं काय होणार? आणि म्हणून भित्रे भागूबाई जे आहेत अशानं आपण असताना उभं करता कामा नये हे आपण लक्षात घ्या. मित्रो, मोदीचं एवढंच कारनामे नाही. हे मानवतेचं कार्यालय पंतप्रधानांचं झालं पाहिजे, पण हे मानवतेचं कार्यालय नव्हतं, हे वसुलीचं कार्यालय होतं, हे लक्षात घ्या. हे वसुलीचं कार्यालय होतं. 6,500 कोटी व्हाईट मध्ये पंतप्रधानाच्या कार्यालयाने वसूल केलेले आहेत. यांनी माझ्यावर केस करत, मी माझं स्वतःच काहीच बोलत नाही. सुप्रीम कोर्टाने आपल्याला माहित असेल मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाला दम दिला आणि सांगितलं की ज्या इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहेत कोणी खरेदी केले, कधी खरेदी केले, किती खरेदी केले, याचं सगळं विवरण द्या. त्याचं सगळं विवरण बाहेर आलेलं आहे. मी जे रेमडेसिवीरचं म्हणालो त्याच बॉन्ड मधनं बाहेर पडलेली अशी परिस्थिती आहे. तुम्ही हप्ता दिला नाही, तुम्ही हप्ता दिला नाही तरी मोदींची ईडी येत होती, इन्कम टॅक्स येत होता, सगळ्याच गोष्टी येत होत्या. आणि दिलं नाही तर तुम्हाला असणारा धाड होती, रेड होती, जेलमध्ये होतात, अशी असणारी परिस्थिती. म्हणजे इथे पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय, मी असं त्या ठिकाणी. एक अत्यंत महत्वाची बातमी तिथे आहे, अत्यंत महत्वाची माहिती जी आहे या सरकारने दरवली आणि काँग्रेसवाले त्याच्यावरती गप्प आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर दिलेला की 2014 जे उत्तर येईपर्यंत एकंदरीत 17 लाख कुटुंब यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी. हे जे 17 लाख कुटुंब होती यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची, कमीत कमी 50 कोटीची. हे आकडे माझे नाहीये, राज्यसभेच्या असणाऱ्या ह्याच्यावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला हे आकडेवारी मिळतील. त्याच्यापैकी काही जण होती, त्यांना असं विचारलं तुम्ही का गेलात, तर ते असं म्हणत होते की आम्ही ही जी 50 कोटीची ऐपत कमवलेली आहे ती आमच्या असणाऱ्या बापदाद्याने घाम गाळून मेहनत करून लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासावरती आज आमची ही पुंजी टिकलेली अशी परिस्थिती. ही आमची पुंजी टिकलेली आहे. आमच्याकडे असणाऱ्या मागण्या केल्या जातात, या मागण्या आम्हाला देता येत नाही, पूर्ण करता येत नाही, म्हणून आम्हाला धमकवल्या जात आहे. आम्ही असं ठरवलं की आपल्या बापदाद्यांची इज्जत मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आपण आपलं नागरिकत्व सोडा आणि परदेशी जा, अशी परिस्थिती आहे. मित्रो, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये तुम्ही याच्यासाठीच बसवलं होतं का की या देशामधला 17 लाख हिंदू कुटुंब यांनी नागरिकत्व सोडावं आणि बाहेर बसावं? मी RSS वाल्यांना विचारतो, तुम्ही कुठच्या तोंडाने आता मोदींसाठी मतं मागताय? तुम्ही असं म्हणाला की हा देश आम्ही हिंदू राष्ट्र करतो, पण असताना दिसतंय की दाखवण्याचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. दाखवताना दाखवत होते की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, दाखवताना दाखवत होते की आम्ही मुसलमानांच्या विरोधात, पण या देशामध्ये ज्यांनी नागरिकत्व सोडलं हे असणारे सगळे हिंदू. मला अनेक जण विचारतात की 50 पासून 14 पर्यंत किती लोक गेले? 7,000 फक्त गेले, आणि जे 7,000 गेले त्यांची वय ही असणारी 60च्या आसपास होती अशी परिस्थिती. ते आपल्या मुलीकडे गेले, आपल्या मुलाकडे गेले,
आयुष्य स्वतःच साधण्यासाठी अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून इथं कल्याणकारी राज्य पाहिजे होतं, ते कल्याणकारी राज्य न राहता इथं असणारं लोकांना त्रास देणारं राज्य अशी असणारी परिस्थिती, वसुलीचं राज्य आहे। मी त्या बार्शीच्या व्यापाऱ्यांना असताना सांगतो, राजकारणावरती धाडी टाकून झाल्या, कारखानदारावरती धाडी टाकून झाल्या, आता तुमचा नंबर आहे, व्यापाऱ्यांचा नंबर आहे, किंवा तुमच्या घरामध्ये पाले तुम्ही असताना भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्या, पण मत देऊ नका, मत दिलं तर तुमचा नंबर लागणार आहे एवढं लक्षात घ्या। त्याला त्यांना फसवायचं आहे, जुमलेबाजी करायची आहे। मोदी 2014 साली ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस या देशामधलं 100 रुपयाचं 26 रुपये फक्त कर्ज होतं, 26 रुपये फक्त असताना 100 कर्जामध्ये होते। पण आज 2024 साली मोदी ज्यावेळेस शेवटच्या वर्षामध्ये आहे त्यावेळेस असताना हे 26 रुपयाचं कर्ज 84 रुपये त्या ठिकाणी झाले, 84 रुपीज त्या ठिकाणी झाले। आणि जागतिक बँक असं म्हणतंय की यांनी असताना जर डिफॉल्ट केला काही भरण्यासाठी तर 2026 मध्ये 96 रुपये होतील अशी असणारी परिस्थिती। मी नेहमी म्हणत असतो, घर चालवणं आणि देश चालवणं याच्यामधला असणारा काही फरक, देश चालवणं आणि घर चालवणं याच्यामधला असणारा फरक नाही। समजा एखाद्याचा पगार 10,000 असेल आणि त्यांनी बँकेकडून लोन घेतलं तर 7% त्याला लोन मिळतं, म्हणजे 6,000चं त्याला कर्ज मिळालं, ते 6,000वरती त्याचा हप्ता जातो, 4,000 त्याला खर्चाला राहतात, आनंदाने तो खर्च करू शकतो। पण ते हप्ते दिले नाही आणि 6,000चा हप्ता 8,000वरती गेला तर 2,000 मध्ये तो असणारा खर्चात घर चालू शकतो का? तशा रीतीने मोदीने 100 रुपयातले 26 रुपयाचं कर्ज जे आहे ते आता 96 रुपयावरती घेऊन गेलेले आहे। 4 रुपयावरती देश चालू शकतो का हे मला सांगा। म्हणून मोदी आता काय करतोय? तुमच्या गावामध्ये दारुडे आहे का? आहे ना? त्या दारुड्याची नोकरी गेली तर तो काय करतो? काय करतो? काय करतो? चोऱ्या करतो, मारा करतो, घरातलं सामान विकतो आणि शेवटी घरदार विकून टाकतो। मोदी आता सांगतोय की न सांगतोय, मी एअर इंडिया विकली, आता मला सगळ्या तेल कंपन्या विकायच्या आहेत, सांगतोय की न सांगतोय? नवरत्न कंपन्या आहेत त्या मला विकायच्या आहेत। त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती सारखी आहे की नाही मला सांगा। आपण असताना आपल्या पूर्वजांची सोनं नाणं जमीन जुमला हे विकतो का? का नाही विकत? तर ते आर्थिक आणि भावनिक शाश्वत आहे। भावनिक शाश्वत यासाठी की माझ्या वाडवडिलांचं आहे आणि आर्थिक शाश्वत म्हणजे उद्या माझ्यावरती काही संकट आलं तर हे मी वापरू शकतो। जी घरातली मी जेव्हा अवस्था म्हटलं तीच देशाची असणारी अवस्था। हे जे नवरत्न कंपन्या आहेत, या नवरत्न कंपन्या ज्या आहेत, या नवरत्न कंपन्या या देशाचं
आत्मा हे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. या नवरत्न कंपन्या ज्या आहेत, या आत्मा आहेत हे आपण सर्व लक्षात घ्या. हा आत्मा शरीरातून काढला तर शरीर जिवंत राहतं का? तशा रीतीने उद्या या सगळ्या कंपन्या 5 वर्षामध्ये मोदीने विकल्या तर सावकार काय करतो? आपल्याला जर त्याचा हप्ता देता आला नाही तर सावकार काय करतो? सावकार काय करतो? सगळं लिहून घेतो ना, आणि आपण कंगाल होतो. पुढची 5 वर्षे आपण मोदीला दिली तर या देशाला तो कंगाल केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे असणारे बाबुराव वंजारकर हे असणारे उमेदवार आहेत, त्यांची निशाणी प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. सन्माननीय